सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि खूपच टेस्टी इन्स्टंट डोसा झणझणीत चटणीसोबत. सकाळच्या नाश्त्यासाठी असो व संध्याकाळच्या खाण्यासाठी ही रेसिपी पटकन तयार होते आणि सगळ्यांनाच आवडणार. चला तर मग सुरुवात करूया सोप्या व झणझणीत डोसा व चटणीच्या रेसिपीला. हे इन्स्टंट डोसा बनवण्यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये 1 वाटीपर्यंत जाड पोहे घ्यायचा आहे. यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे. रवा इथे मी भाजून घेतली आहे. 2 ते 3 मिनिटांपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि रवा थंड झाल्यावर यामध्ये टाकायचा आहे. सोबतच यामध्ये अर्धी वाटी दही आणि त्याच वाटीने 1 वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे. यामध्ये पाणी घातल्यानंतर चमच्याने एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यावरती 10 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवून देऊ. तोपर्यंत दुसरीकडे आपण चटणी तयार करून घेणार आहोत. चटणी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायचा आहे. यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालणार आहोत. तेल हे गरम झाल्यावर यामध्ये 1 चमचा चना डाळ, 1 चमचा उडीद डाळ घालायचा आहे. डाळ हे थोडंसं लालसर झाल्यानंतर यामध्ये 1 इंच आले, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायचा आहे. हे देखील परतून घेऊ. यानंतर 4 ते 5 सुकी मिरच्या आणि 3 मध्यम आकाराचे टमाटर कट करून यामध्ये घालायचं आहे. सोबतच यामध्ये थोडंसं चिंच, 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने, चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे एकदा मिक्स करून घेऊ आणि यानंतर गॅसची आंच हे पूर्णपणे कमी करायचं आहे आणि यावरती झाकण लावून टमाटर हे शिजवून घेणार आहोत. जवळपास 2 मिनिटांनंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे. इथे आपण बघू शकतो टमाटर हे शिजले गेले आहेत. आता या ठिकाणी गॅसची आंच हे बंद करायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड करण्यासाठी ठेवून देऊ. हे पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. सोबतच यामध्ये अर्धा चमचे जिरे घालून मिक्सरला लावून हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला लावून घेताना जर लागत असेल तर थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता. तर अशा प्रकारे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे वाटून घेतल्यानंतर हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे चटणी हे तयार करून घेतल्यानंतर या चटणीला आपण तडका देणार आहोत. तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये 2 लहान चमचे तेल घालायचं आहे. तेल हे गरम झाल्यावर थोडंसं चना डाळ, थोडीशी उडीद डाळ घालायचं आहे, मोहरी, सुके लाल मिरच्या, कढीपत्त्याचे पाने घालायचं आहे. हे थोडंसं परतून घेऊ आणि तयार झालेला हे तडका चटणीवरती टाकायचा आहे. तर अशा प्रकारे मस्त असं चटणी बनवून तयार झालेली आहे. तर इथे चटणी बनवून तयार झालेली आहे आणि इकडे 10 मिनिटं अगोदर रवा आणि पोहे आपण दही आणि पाण्यामध्ये जे भिजवत ठेवले होते ते छान असं भिजले गेले आहे. भिजवत ठेवलेले रवा आणि पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. यामध्येच परत 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरमधून होईल तेवढं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर असं एकदम स्मूथ असं बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. तर असं बॅटर तयार करून घेतल्यानंतर हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ. होईल तेवढं मिक्सरमधून बारीक असं वाटून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून बॅटरला परत एकदा मिक्स करून घेऊ. आपण इथे इन्स्टंट डोसा हे तयार करत असल्यामुळे यामध्ये अर्धा चम्मच खाण्याचा सोडा घालत आहे. खाण्याचा सोडा घातल्यामुळे डोस्यावर छोटे छोटे छिद्र हे तयार होतात आणि अर्धा लिंबाचा रस बेकिंग सोड्यावरती फिरवून घ्यायचा आहे. त्यामुळे बेकिंग सोडा हे लगेच ॲक्टिव्ह होणार. यामुळे बॅटर झटपट फुलतं आणि डोसा मऊ हलके तयार होतात. इथे 2 मिनिटांपर्यंत बॅटरला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे बॅटर घट्टसुद्धा नाही आणि पातळसुद्धा नाही. तर अशा प्रकारे बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. परफेक्ट बॅटर हे बनवून तयार झालेलं आहे. आता आपण डोसे बनवण्यास सुरुवात करूया. गॅसवरती डोसा पॅन हे गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. यावरती थोडंसं तेल लावून टिश्यू पेपरने पुसून घेऊ. आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे कमी करायचा आहे आणि यानंतर यावरती 1 ते 2 चमचे बॅटर टाकायचं आहे. चमचेने पसरवून घेण्याची गरज नाही. तर इथे आपण बघू शकतो डोस्यावर छोटे छोटे छिद्र हे तयार होत आहेत. डोस्यावर पूर्ण छिद्र हे तयार झाल्यानंतर यावरती झाकण लावून 1 मिनिटापर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत. तर इथे गॅसची आंच हे मध्यम ठेवायचं आहे. तर इथे आपण बघू शकतो एकदम मऊ आणि हलका डोसा बनून तयार झालेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर याला आपण पलटवून घेऊ शकतो आणि याची दुसरी बाजू देखील शिजवून घेऊ शकतो. पण तसं करण्याची गरज नाही. परफेक्ट डोसा इथे बनवून तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने उरलेले सगळे डोसे आपण तयार करून घेणार आहोत. तर हे बघा किती छान छोटे छोटे छिद्र आलेत आणि किती सुंदर हलका मऊसर डोसा तयार झाला आहे. तर झटपट बनवून खायला एकदम परफेक्ट आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. ट्राय करून बघितल्यानंतर तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.